हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज आपण बघणार आहोत बेसिक इलेक्ट्रिकल कंपोनंट्स. म्हणजेच की एक इलेक्ट्रिक गाडी चालवण्यासाठी कोणकोणत्या कंपोनंटची आपल्याला गरज पडते. ओके, सो लेट्स स्टार्ट. आपण स्टार्ट करतो पहिले कंट्रोलर, जो की पूर्ण ईव्हीचा ब्रेक आहे, जे की पूर्ण ईव्हीच्या मेन कंपोनंटवरती त्याचं कंट्रोल पण असतं आणि बेसिक फंक्शनिंग पण असतं. सो हा आहे एक इलेक्ट्रिक कंट्रोलर, 3 व्हीलर आणि बेसिकली 3 व्हीलर 2 व्हीलर दोघांना पण चालत आहे. सो बेसिकली आपण त्यांचे आज कनेक्शन बघणार आहे की त्यांना कशा पद्धतीने आपण कनेक्ट करतो. आपण बेसिकली यूज करतो जो आहे तो डीसी सप्लाय. डीसी सप्लायचे बेसिकली दोनच केबल असतात है ना. एक असतो फेज वायर आणि एक असतो न्यूट्रल वायर. सो अशा पद्धतीने हे दोन सप्लाय वायर झाले. देन त्यानंतर येतात आपले 3 फेज कनेक्शन, BLDC मोटरचे 3 फेजचे कनेक्शन. बेसिकली प्रत्येक कंट्रोलरमध्ये सेम कलर कोडिंग असते फेज वायरची आणि हे सप्लाय वायरची. सो हे फेज वायर जे बेसिकली 3च कलरमध्ये आपल्याला दिसतात. कोणता पण कंट्रोलर जर घेतलं तुम्ही तर त्यामध्ये दिसतो तुम्हाला ग्रीन, ब्ल्यू अँड येल्लो. हे आहे 3 फेज वायर मोटरची. देन त्यानंतर आपण बघणार आहोत की हॉल इफेक्ट सेन्सरची कनेक्शन्स कशा पद्धतीने आपण BLDC मोटरमध्ये हॉल इफेक्ट सेन्सर वर्क करतात किंवा त्याचे सप्लाय केबल कशा पद्धतीने असतात. सो बेसिकली हॉल इफेक्ट सेन्सर रन करण्यासाठी आपल्याला 5 व्होल्टची गरज हवी असते. सो हा जो काही रेड केबल दिसतोय हा 5 व्होल्ट सप्लाय केबल आहे. देन त्यानंतर एक न्यूट्रल केबल. कोणता पण एक कंपोनंट जर का तुम्हाला रन करायचा आहे डीसी किंवा इलेक्ट्रॉनिक कंपोनंट, सो त्याला फेज अँड न्यूट्रल कंपल्सरी लागतं. सो हे आहे फेज वायर रेड केबल आणि न्यूट्रल वायर ब्लॅक केबल. आणि देन त्यानंतर हे जे काही 3 केबल दिसत आहेत तुम्हाला, हे आहे सिग्नल केबल, हॉल इफेक्ट सेन्सरचे सिग्नल केबल, जे की फेज सिग्नल आपल्याला देतात, कंट्रोलरला देतात. ओके. देन त्यानंतर सेम थ्रोटल. प्रत्येक गाडीमध्ये तुम्ही ऐकलं असेल ॲक्सिलरेटर असतं है ना. जसं की ईव्ही मध्ये सेम त्याच पद्धतीने थ्रोटल असतं. हे बघू शकता तुम्ही, हा थ्रोटल आहे. सो थ्रोटलचे पण बेसिकली 3 कनेक्शन असतात. 3 कनेक्शन असतात सेम. जसं की बघू शकता तुम्ही रेड केबल, ग्रीन केबल आणि ब्लॅक केबल. सो आता मी प्रत्येक केबलचं फंक्शन सांगतो. रेड केबल जो असतो जो की सप्लाय देतो, जो की तुमच्या थ्रोटलमध्ये जो हॉल इफेक्ट सेन्सर असतो तो सेन्सरला सप्लाय लागतो. तर तो सप्लाय किती लागतो? 5 व्होल्ट. आणि देन त्याला सर्किट कंप्लीट करण्यासाठी एक न्यूट्रल वायर पण लागतो. आणि सेन्सर केबल आहे, सो ऑब्विसली त्याचं सिग्नल आपल्याला कलेक्ट करावं लागतं है ना. आपण वेगवेगळे आपली स्पीड कंट्रोलेबल BLDC मोटर असल्या कारणामुळं हा जो काही थ्रोटल जे काही सिग्नल देईल तो आपल्या कंट्रोलरला देण्यासाठी हा ग्रीन केबल यूज केलेला आहे. सो अशा पद्धतीने हे थ्रोटलचं कनेक्शन असतं. देन हे झाले थ्रोटलचे कंट्रोलर साइड कनेक्शन आणि हे थ्रोटलचे. सो बेसिकली हे 3 कनेक्शन असतात. देन त्यानंतर आहे आपला की स्विच, जे की प्रत्येक बाईक स्टार्ट करण्यासाठी किंवा व्हेकल स्टार्ट करण्यासाठी आपण इग्निशन स्विचचा यूज करतो, ज्याला आपण चावी म्हणतो. सो तसंच त्याच पद्धतीने इलेक्ट्रिक 2 व्हीलरमध्ये सुद्धा एक की स्विच असतं, म्हणजेच रिस्टार्ट स्विच असतं. सो हे रिस्टार्ट स्विचचं कनेक्शन आहे, जे की आपण इग्निशन की ऑन केल्यानंतर आपली गाडी किंवा पूर्ण कंट्रोलर सिस्टम, पॉवर ट्रेन सिस्टम ॲक्टिव्ह होते. त्यासाठी आपण हा कनेक्शन यूज करतो. देन हे जे काही रिमेनिंग कनेक्शन दिसत आहे तुम्हाला बंचमध्ये, यामध्ये हाय ब्रेक सिस्टम, लो ब्रेक सिस्टम, म्हणजेच फ्रंट व्हीलचा ब्रेकचे सिग्नल आपण कलेक्ट करतो, त्यानंतर त्याची स्पीड कंट्रोल करतो. तसंच हाय ब्रेक सिस्टम म्हणजे रिअर व्हीलचं ब्रेक सिस्टम. सो अशा पद्धतीने हे 2 सिस्टम असतात. देन त्यानंतर हे डिस्प्ले केबल, जे की स्पीड वगैरे इंडिकेट करण्यासाठी आपण जे काही डिस्प्ले यूज करतो इलेक्ट्रॉनिक डिजिटल, सो त्यासाठी हे डिस्प्लेचे कनेक्शन. ओके. देन रिमेनिंग हे जे काही कनेक्शन दिसतात तुम्हाला 2 रेड कनेक्टरमध्ये, हे आहे अँटी थप सिस्टम्स.
सो आपण याचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू जर लागलं. ओके. देन त्यानंतर येतं बेसिकली मोटर ही आपली पॉवर ट्रेन सिस्टमची मेन कंपोनंट आहे, जे की एक इलेक्ट्रिकल एनर्जीला मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करून देते. बेसिकली ही आहे BLDC मोटर, ब्रशलेस DC मोटर, जी की 3 फेज DC मोटर आहे. सो आज आपण याचे बेसिक कनेक्शन बघणार आहोत. तर मी जसं की कंट्रोलरचे तुम्हाला हे 3 कनेक्शन सांगितले, सेम त्याच पद्धतीने याला पण 3 कनेक्शन असतात, जे की आपल्याला फेस टू फेस मॅच करावं लागतं कलर कोडनुसार. ओके. अँड देन हे सेम त्याच पद्धतीनं हॉल इफेक्ट सेन्सरचे 5 केबल्स. सो अशा पद्धतीने हे BLDC मोटर यूज करतात इलेक्ट्रिक 2 व्हीलरमध्ये. आणि यांना कनेक्ट करण्यासाठी आपण हा छोटासा जंक्शन बॉक्स यूज करतो. बिकॉज ऑफ एखादं कनेक्शन आपल्याकडनं जर का आपण असंच रॅन्डमली त्याला इन्सुलेट केलं तर तो लूज कॉन्टॅक्ट होऊ शकतो किंवा शॉर्ट सर्किट होऊ शकतो. सो त्यासाठी एक सेफ्टी पर्पज आणि एक बेसिक स्टँडर्ड कनेक्शन करण्यासाठी आपण हा जंक्शन बॉक्सचा यूज करतो. ओके. देन सगळ्यात मोठा जो की कंपोनंट राहिला आहे किंवा जे की इलेक्ट्रिक बाईकला फ्यूल म्हणून यूज होणारी जे आहे ती आहे बॅटरी पॅक. बॅटरी बॅकअप काय करते, ते केमिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करून देते आणि देन आपण त्यापासून एक व्हेकल रन करतो. ओके. सो बॅटरी पॅक हे अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये फक्त DC सोर्स आपण याच्यात स्टोअर करू शकतो. बेसिक हे जे काही हा आहे प्रॅक्टिकल मॉडेल आहे बॅटरी पॅकचा, पण आपण याला फक्त बघणार आहोत की बॅटरी पॅकचे फक्त 2च कनेक्शन, जे की आहे फेज केबल अँड न्यूट्रल केबल. ओके. थँक्यू.